सगळ्यात मोठी शोकांतिका म्हटलं तर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बाळासाहेब रामदास गायकवाड एएसआय वाचक शाखा म्हणून या ठिकाणी नेमणूक ज्या अधिकाऱ्याची आहे ते 2 नंबर धंद्याचे वसूलदार म्हणून या सोलापूरचा कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे, त्या व्यक्तीला तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बडतर्फ केलं गेलं होतं. परंतु राजकीय लोकांच्या दबावापोटी करोड रुपये खर्च करून तो बडतर्फ झालेला अधिकारी पुन्हा एकदा सेवेमध्ये येतो आणि ह्या सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा वसूलदार म्हणून जर काम करत असेल तर हे सोलापूरसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. कारण की ह्याच्यामध्ये नक्कीच कळतंय की यामध्ये काहीतरी काळबेळ आहे. मार्केट यार्डामध्ये काम करणारा कामगार आहे आणि तो कामगाराकडे जर जवळजवळ 400-450 कोटी रुपयाची जर काळी माया जर त्यांनी जमवली असेल तर या सोलापूर शहराला कशा पद्धतीने लुटले गेले याचं मृत्यूवंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब रामदास गायकवाड एएसआय वाचक शाखा. आम्ही त्यांच्या विरोधात लढतोय. जर त्यांच्या विरोधात लढत असताना जर अशा लोकांच्या विरोधात जर पोलीस प्रशासन न्याय देत नसेल आणि त्या ठिकाणी देखील माझ्या विरोधामध्ये राजकारण करत असतील तर मला येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मंत्रालयासमोर मला नाही का त्या ठिकाणी बॅनरबाजी करावं लागेल आणि आझाद मैदानावर मला आंदोलन करावं लागेल. आतापर्यंत या देशामध्ये कधी नागडं आंदोलन झालं नाही. मी मंत्रालयाच्या बाहेर आणि आझाद मैदानाच्या बाहेर नागडं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.